स्वामी ओम. आज आपण घेणार आहोत आपल्या स्वतःच्या घराची चाचणी, ज्यामुळे आपल्याला समजेल की आपलं घर किती वास्तुप्रधान आहे किंवा आहे की नाही. आता तुम्ही सगळे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या घराची चाचणी करायची आहे. या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न ची उत्तरं तुम्ही द्यायची. म्हणजे या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. म्हणजे प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर त्या प्रत्येक होला 1 पॉइंट घ्यायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला तुमचा काय जो वास्तू स्कोअर असेल तो कळेल आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला कळेल की तुमचं घर किती वास्तुप्रधान आहे ते. हे सगळे प्रश्न दिशानुसार, ऊर्जेच्या प्रवाहानुसार, त्यानंतर मूलभूत वास्तू तत्वांनुसार असणार आहे. आणि प्रत्येक होसाठी ज्यावेळेला तुम्ही 1 गुण घेणार त्यावेळेला मग तुम्हाला कळणार की तुमचं वास्तुप्रधान घर आहे आणि ते किती प्रमाणात आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मग आपण जाणून घेणार की मग कोणतं घर किती वास्तुप्रधान आहे आणि मग काय केलं पाहिजे ते. चला तर मग फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. आपण तयार आहात का तुम्ही तुमचं वास्तू परीक्षण करायला? आवडेल का तुम्हाला तुमची वास्तू किती वास्तुप्रधान आहे हे जाणून घ्यायला? सुरुवात करूया. चला मग पहिला प्रश्न बघूया आपण. सगळ्यात प्रथम म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार. कारण तिथूनच आपल्या भाग्याचं सुरुवात होते किंवा तिथूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर तुमचं हे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ, भक्कम, अडथळा विना आहे का? असं असेल तर 1 मार्क घ्या. पण तिथे पादत राहणं, डस्टबिन किंवा दुसरे कुठले अडथळे किंवा मग मोठं झाड किंवा असं काही नको. असं असेल तर मग मार्क घ्यायचे. दुसरा प्रश्न, तुमचं देवघर ईशान्य किंवा उत्तर या दिशेमध्ये आहे का? असेल तर 1 मार्क. पण अर्थातच तिथे अंधार आहे, प्रकाशाची योजना नाहीये, त्याच्यानंतर ते बाथरूमला लागून आहे, असं असेल तर मग मार्क नाही घ्यायचे. तिसरा प्रश्न, तुम्ही झोपताना रात्रभर दक्षिणेकडे डोकं करून झोपता का? हो असेल उत्तर तुमचं तर 1 मार्क तुम्ही घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 4, तुमचं स्वयंपाकघर आग्नेय दिशेला आहे का? हो असेल तर 1 मार्क. प्रश्न क्रमांक 5, तुमच्या घरामध्ये नैसर्गिक ऊर्जा म्हणजे तुमच्या घरामध्ये नैसर्गिक प्रकाश किंवा हवा हे सगळं येतं का? म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे का घराला? असेल तर 1 मार्क घ्या. प्रश्न क्रमांक 6, घरामध्ये तुळस किंवा फुलं, सकारात्मक चिन्ह किंवा मग छान छोटे छोटे झाडं वगैरे असं सगळं आहे का तुमच्या घरामध्ये? असेल तर 1 मार्क घ्यायचा. प्रश्न क्रमांक 7, घरामध्ये सतत तुटफूट किंवा गळती नळांची किंवा इलेक्ट्रॉनिक्स सारखे बंद पडतायत असं तर होत नाहीये ना? चेक करा. प्रश्न क्रमांक 8, आरसे योग्य ठिकाणी ठेवलेले आहेत का? प्रश्न क्रमांक 9, घरात रोज दिवाबत्ती होते का? देवांची पूजा होते का? होत असेल तर 1 मार्क घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे आता की घरामध्ये सतत वाद किंवा सतत मानसिक अशांतता, कायम घरामध्ये कलह असं तर जाणवत नाही ना तुम्हाला? किंवा केलेलं म्हणजे कितीही कष्ट घेतले किंवा कितीही प्रयत्न केले तरी प्रगती होत नाही असं सगळं तर जाणवत नाहीये ना तुम्हाला? तर हे झाले 10 प्रश्न. या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय ते बघा. म्हणजे किती हो आले. म्हणजे जर पॉझिटिव्ह आन्सर असेल तर आपण आता सुरुवातीला म्हणलो त्याप्रमाणे 1 मार्क घ्यायचा होता. तर आता शेवटी स्कोर बघा तुमचा किती आहे ते 10 पैकी. तुमचा स्कोर जर 10 पैकी म्हणजे 8 ते 10 जर पॉईंट तुम्हाला मिळाले असतील तर तुमचं घर एकदम परफेक्ट वास्तूप्रमाणे आहे, वास्तुप्रधान आहे. आणि ते तुम्हाला नक्कीच यश, समृद्धी, ऊर्जायुक्त असेल तुमचं घर आणि भाग्यशाली असणार आहे. तिथं घेतलेले सगळ्या लोकांचे म्हणजे केलेले प्रयत्न किंवा सगळ्या गोष्टींना यश मिळत असणार आहे. तर तुमचा स्कोअर जर 5 ते 7 यामध्ये असेल तर घर बऱ्यापैकी वास्तुप्रधान आहे. पण तिथे छोटे मोठे बदल करून त्या तुम्ही आणखीन इन्क्रीज करू शकता ते पॉझिटिव्हिटी किंवा ते स्कोअर आणखीन वाढवू शकता आणि जास्त वास्तुप्रधान ते घर तुम्ही करू शकता छोटे मोठे बदल करून.
आता तुमचा स्कोअर जर 0 to 4 असेल, 0 ते 4, तर मग हे घर वास्तू दोषांनी भरलेलं, त्याच्यानंतर कायम तिथं कलह किंवा अशांतता आणि म्हणजे कशातच यश नाहीये वगैरे असं वास्तू दोषांनी भरलेलं हे घर असू शकतं. तर मग ज्यांचं स्कोअर 0 to 4 आलेले ते काय करू शकतात, योग्य ते मार्गदर्शन घेऊन काही प्रभावी पण लहान सहान उपाय असतात जे आपण म्हणजे छोटे मोठे बदल करून आणखीन आपला स्कोअर वाढवू शकतो आणि वास्तुप्रधान ते वास्तू बनवू शकतो. तर आता तुम्ही तुमचं चेक केलं का स्कोअर काय आहे ते? कमेंट करा मला प्रत्येकाला काय काय स्कोअर आलेला आहे ते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.